नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पालकाचं बेसन म्हणजे शेपू पालकाचं बेसन आणि जिरा भात बनवणार आहे. एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आधी आपण जिरा भात बनवणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये पडी भरून तेल घालायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. 1 ते 2 बारीक हिरवी मिरची चिरून त्यात घालावी आणि 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घालावे. मी बाजूला तांदूळ धुवून ठेवले होते. हे घातल्यानंतर ते 1 मिनिटासाठी परतवावं आणि नंतर ते धुतलेले तांदूळ यात घालावे. या पद्धतीने आपण जिरा भात बनवल्यास आपला भात सुसुटीत होतो, चिकट भात होत नाही. तांदूळ टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटसाठी ते असंच परतवावं. तांदळाचा कलर बदलतो. हळूहळू कलर बदलल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला. पाणी या ठिकाणी मी तांदळाच्या दुपटीने घेतलेलं आहे. 2 छोटे ग्लास भरून मी तांदूळ घेतले होते तर मी 4 ग्लास भरून पाणी घातलेलं आहे. नंतर चवीप्रमाणे मीठ घालून ते सर्व एक वेळा हलवावं आणि हाय फ्लेमवरती 1 शिटी काढावी आणि 2 शिटी या लो फ्लेमवरती काढाव्या. कुकर लावल्यानंतर आपल्याला एका बाजूला बेसनासाठी तयारी करायची आहे. कोणी याला बेसन म्हणतात तर कोणी याला पिठलं म्हणतात. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आता आपण फोडणीसाठी तयारी करूया. एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालावी. त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालावी. शेंगदाणे आवडत असल्यास, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. मिरची आणि लसूण याचा ठेचा मी बनवून घेतला होता. हा ठेचा थोडा जाडच ठेवावा. ठेचा घातल्यानंतर त्याला 1 मिनिटसाठी परतवून घ्यायचा आहे. नंतर शेपूची भाजी निवडून तिला स्वच्छ धुवून बारीक चिरून मी या ठिकाणी घेतलेली आहे. तिला घालून घ्यायची यामध्ये. 1 ते 2 मिनिटसाठी ती कोमजली जाईल तोपर्यंत तिला परतवायची आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली भाजी बऱ्यापैकी कोमजली गेली आहे. आता यात आपण आपले काही बेसिक मसाले घालून घेऊया. त्यासाठी मी सर्वात आधी पाव चमचा हळद या ठिकाणी घेतलेली आहे. नंतर गरम मसाला, थोडासा दीपक मसाला, जिरा पावडर आणि थोडा धना पावडर. या प्रकारे हे सर्व टाकून एकदा छान परतवून घ्यायचं आहे. हे मसाले भाजीमध्ये टाकल्यानंतर ते छान भाजीला असे कोड होतात आणि आपल्या बेसनाला खूप छान झणझणीत अशी चव येते. नंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. मी बेसन बनवताना थोडं पातळ ठेवते कारण ते थंड झाल्यानंतर त्याला घट्टपणा येतो. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाणी घातल्यानंतर त्याला एक बॉईल येऊ द्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. नंतर बेसन पीठ घ्यायचं आहे. एका हाताने पीठ टाकायचं आणि दुसऱ्या हाताने ते वरायचं. हळूहळू करायचं. घाई जर केल्यास आपल्या बेसनाच्या गुठळ्या होतात. ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही नेहमी लो असावी. गॅसची फ्लेम हाय असल्यास आपल्या बेसनात बारीक गाठी राहून जातात. 1-2 मिनिटासाठी फास्टमध्ये आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे. नंतर त्याला 2 उकळी येऊ द्यायची आहे बारीक गॅसवरती आपल्याला. तुम्ही बघू शकता आपलं बेसन या ठिकाणी तयार झालेलं आहे. मी 1 उकळ येऊ देणार आहे त्याला. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन रेसिपी बघायला मिळतील. चला तर मग गरमागरम बेसन आणि जिरा भात यावरती ताव मारूया. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. खूप छान लागतं आणि झणझणीत असं हे बेसन बनतं. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. बाय.